पुलिस उपायुक्त राहुल मदने द्वारा दी गई जानकारी के अनुसार प्रतिबंधित तंबाकू की बिक्री के लिए भंडारण करने वाले आरोपी को तहसील पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। इस संबंध में जानकारी पुलिस उपायुक्त राहुल मदने ने दी। याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पाचपावली जो रेल्वे स्टेशन जे गेट आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये एक आरोपीला आपण अटक करण्यात आलेला आहे आणि त्याचा PCR रिमांड घेण्यात आलेला आहे। तसेच जो पहिला आरोपी आहे गुप्ता म्हणून जो जबलपूरचा आहे तो फरार आरोपी, याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। एकूण वेगवेगळ्या ब्रँडचे गुटख्याचे जे प्रतिबंधात्मक आहे, महाराष्ट्र शासनाने ज्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि निर्मितीसाठी जे प्रतिबंध घातला आहे त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा एफडीच्या सोबत आम्ही संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 4,10,000चा हा गुटखा एकूण आम्हाला त्यातून मिळाला आहे। तसेच याचा जो या ठिकाणाहून हा गुटखा आणला जात होता त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। इतर आणखी कोणत्या ठिकाणी हा माल ठेवलेला आहे का, कुठून घेऊन आलेला आहे का, याची आमची इन्व्हेस्टिगेशन त्याबाबत सुरू आहे। त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनचे PI मेंढे तसेच त्यांची जी DBची टीम आहे त्यांनी ही कारवाई याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। इतर कारवाई सुद्धा आम्ही त्या संदर्भात माननीय सिंगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर आहे ज्याच्यामध्ये जे NDPS कारवाई जसे गुटखा असेल, तंबाखू असेल, त्यानंतर जे गांजा MD याच्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई करत आहोत। अब हर स्टाइल पर सबका हक गरीबी हटाओ कपड़ा बाजार लेकर आया है सभी तरह के मेंस वियर, एथनिक वियर और कस्टमाइज्ड ट्रेडिशनल आउटफिट्स। महिलाओं के लिए हर तरह की साड़ी, कुर्ती और वुमेन्स वियर का जबरदस्त कलेक्शन। शादी हो या फिर कोई फंक्शन, यहाँ मिलेगा हर मौके के लिए परफेक्ट कलेक्शन, वो भी कम दामों में और स्टाइलिश अंदाज में। और घर की खूबसूरती बढ़ाने के लिए पर्दे, बेडशीट, सोफा कवर्स, गद्दे हो या फिर कुछ और, अब सब मिलेगा एक ही छत के नीचे। तो आज ही आइए गरीबी हटाओ कपड़ा बाजार NX में, अपना मूड हल्का करे लेकिन अपना बटवा नहीं।